ठाण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भिवंडी ठाणे दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर चर्चा झाली। त्यावर MSRDC तसंच वाहतूक विभागाकडून या मार्गावर असलेले 4 ब्रिज लवकरच सेवेत येणार असल्याचं सांगण्यात आलं। तर 3 पैकी एक साकेत पुलावर जड वाहतूक चालवून चाचणी करण्यात येत असून या चाचणीनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे ते वडपे या 23 किलोमीटरच्या रस्त्याचं 8 पदरीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला। त्यामध्ये 4 मोठे ब्रिज देखील आहेत। आता 4 ब्रिजपैकी एक ब्रिज जो आहे तो बनून तयार झालेला आहे। मी सध्या त्याच ब्रिजवर आहे। हा ठाण्यापासून माजिवड्यापासून पुढे आल्याच्यानंतर पहिलाच जो खाडी पूल लागतो, ज्याला साकेतचा ब्रिज असं म्हणतात, तो साकेतचा ब्रिज आता बनून तयार झालेला आहे आणि या ब्रिजचं लोकार्पण लवकरच होणार आहे। हा ब्रिज जो आहे तो 4 पदरी आहे आणि या 4 पदरी ब्रिजचा वापर ठाण्यातून नाशिककडे जाण्यासाठी म्हणजेच मुंबईतून नाशिकला जाण्यासाठी होणार आहे। वाहतूकदारांना, वाहन चालकांना आता इथून वाहनं नेण्यासाठी खुला केला जाणार आहे। त्यामुळे एका ठिकाणची वाहतूक कोंडी फुटणार आहे। इतर 2 ब्रिज कधीपर्यंत खुले होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील